नमस्कार मंडळी, गावकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. मंडळी, मी परवाशी तुम्हाला आपल्या इथल्या गोंधळाची पूर्वतयारी दाखवली होती. तर त्या आज गोंधळाचा आहे पहिला दिवस, म्हणजे 30 तारखेपासून हा कार्यक्रम सुरू होणार होता. तर आज आहे हा 30 तारीख आणि सकाळपासून या कार्यक्रमाला सुरुवात झाली. सकाळी पूजा वगैरे झाली, सर्व आरती वगैरे झाले. आता गावातील जी मंडळी आहे ती जी जोगवा मागायला जातील, तर आपण तो व्हिडिओच्या माध्यमातून दाखवूया कशा प्रकारे कार्यक्रम पुढचे होतात ते. सर्वप्रथम आपण मंदिरातील दर्शन घेऊन येऊया. तर चला जाऊया. जे मंदिराच्या प्रवेशद्वारावरती अशी फुलांची सजावट केली. आता आतमध्ये जाऊया. इथे सुद्धा पडदे वगैरे लावलेत आणि फुलांची सजावट वगैरे केली. इकडे पूजा वगैरे झाले सर्व. इकडे जी पालखी तुम्हाला मी परवा दिवशी दाखवली होती तिला सुद्धा सजवले. आता एकूण आतमध्ये सर्व सजावट केली. आता बाहेर जाऊया. आपण बाहेरच्या बाजून दाखवतो. परवा दिवशी जेव्हा आपण आलो होतो तेव्हा अर्धवट काम झालं होतं. तर म्हणजे आता पूर्ण जे डेकोरेशन आहे ते पूर्ण झालेलं आहे. मग रात्री सुद्धा दाखवतो लाइटिंग वगैरे कशी लावली ती. एकूण डेकोरेशन झालं. यांच्या वाडीतले सर्व लोक जमले तिथं. इकडे सर्व जेवणाची सोय केली. तुम्हाला सांगितलं होतं त्याप्रमाणे टेबल वगैरे लावलेत. इकडे रात्री गोंधळासाठी ज्या ड्युट्या लावणार, म्हणजे पेट्रोलला जाणार आहेत, त्याची तयारी सुरू आहे. कापड वगैरे, काट्या वगैरे. आणि त्या साईडला जेवणाचं जे चुली वगैरे मांडलेलं आहे इकडच्या बाजूला. एकूण तयारी झाली. तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पुढचे कार्यक्रम कशा प्रकारे होतील ते दिसतीलच. सो व्हिडिओ पूर्ण बघत राहा. एकूण ओव्हरऑल आता तयारी झालेली आहे सर्व. आणि नाईट लुक कसा आहे ते तुम्हाला रात्री दाखवतो मी. इकडे सुद्धा सुंदर असं डेकोरेशन केलंय. या बाजूला हे रात्री दाखवतो तुम्हाला. पुढे काय होणार आहे ते व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच. व्हिडिओ पूर्ण बघत राहा आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मंडळी, मागाशी जसं मी म्हणालो होतो तसं आता सर्वजण मिळून जोगवा मागायला जातात. देवदेवतून आलेले गोंधळी सुद्धा आहेत. संभाळ वगैरे आहे ते वाजवत चालले. आता गावात जायचे जोगवा मागायला. आपण सुद्धा जाऊया यांच्यासोबत. मंडळी, आता आपण चाललो आहोत निवदेकर वाडीमध्ये. निवदेकर वाडीतले जे गावकरी आहेत त्यांच्या घरी जायचं पहिल्यांदा जोगवा मागायला. तर अशी पुढे घरं घ्यायचे. दिसेल व्हिडिओमध्ये काय काय आपले जे चाललंय ते. तर मंडळी, आता आपण गावकऱ्यांच्या घरी पोहोचलोय. आंब्याचे गाऊया,
म्हणजे आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल तसंच जोगवा मागत आपल्याला प्रत्येक घराघरामध्ये जायचं आहे. आता आपण शेजारच्या घरामध्ये आलो. थोडी मंडळी सुद्धा आहेत त्यांच्या वाडीतली. चला आता पुढच्या घरामध्ये जाऊया. इथून तर झालंय. म्हणजे असं पुन्हा निवदेकर वाडी आणि बनबीवाडी अशी दोन्ही वाडीतली घरे घ्यायची आहेत आणि त्याच्यानंतर पुन्हा देवळामध्ये जायचंय. तर प्रत्येक घरात गाणं आणि असं संभाळ वगैरे वाजवत जोगवा मारत आहेत. बरीचशी वाडीतले यांचे लोक आलेले आहेत. मुंबई पुण्यावरून चाकरमाने आहेत ते सुद्धा कार्यक्रमासाठी उत्साहाने येतात. यावर्षी सुद्धा आलेले आहेत. बघा आता पुढे पुढे काय काय होतं. आता इथून जोगवा मागून झालं 2 वाड्यांचा. आपण मग पुन्हा मंदिरामध्ये जाणार आहोत. मंदिरामध्ये काय कार्यक्रम होतो तो तुम्हाला दाखवतो. म्हणजे आता सर्व घरं घेऊन झालेत. आपण आलोय पुन्हा देवळामध्ये. देवळामध्ये सर्व कार्यक्रम होईल त्याच्यानंतरचा.
तर नमस्कार म्हणजे आता रात्रीचे 8 वाजले. आपण सर्व दुपारचा जो कार्यक्रम होता म्हणजे झोपा मागणे वगैरे इतर पूजा वगैरे आपण व्हिडिओमध्ये दाखवला आहेच. तसं आत्तासुद्धा 8 वाजल्यापासून कार्यक्रम सुरू होणार आहे. तो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहोत. सो व्हिडिओ पूर्ण बघा आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता आपण पुन्हा चाललो आहे मंदिरामध्ये. पुढचा कार्यक्रम कशा प्रकारे होतो ते पाहण्यासाठी. तर चला जाऊया. मंडळ आता आपण मंदिराजवळ पोहोचलो आणि तुम्ही पाहू शकता मंदिरामध्ये कशा प्रकारे लाइटिंग वगैरे लावून चांगलं सुंदर असं सजावट केलंय. सर्वत्र असं रोडच्या बाजूबाजूला लाईट लावलेलं आहे. असं चांगल्या प्रकारे इथे सजावट केलेलं आहे. गावातील सर्व मंडळी जमलेत. थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरुवात होईल. तयारी चालू आहे. कार्यक्रमाची तयारी चालू आहे. कार्यक्रमाला सुरुवात होते आता.
वंदन मागे तुला देवा वंदन मागे तुला
म्हणजे आता गावातले जोडपे आहेत ते येऊन इथे ड्युटीला तेल सोडतायत. प्रत्येक जण येतो जोडी जोडीने. यांच्या वाडीतील सर्वजण येऊन इथे तेल सोडणार आहेत या ड्युटीला. तर म्हणजे आता आपला बरेचसे कार्यक्रम झालेले आहे, म्हणजे महाप्रसाद वगैरे सर्व कार्यक्रम आटोपलेला. आता शेवटचं म्हणजे कथाकथनाचा. त्यापूर्वी आपण म्हणजे आपल्या इथे त्रैवार्षिक हा गोंधळ असतो आणि 3 वर्षानंतर हा गोंधळ केला जातो. या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला जातो. आपण पाहिले असेल किंवा बऱ्याच ठिकाणी बघितलं असेल की बऱ्याच ठिकाणी लग्नासाठी किंवा इतर गोष्टीसाठी गोंधळ घातला जातो, पण इथे 3 वर्षानंतर गोंधळ घातला जातो. तर त्यामागचं कारण काय किंवा इतर गोष्टी आहेत त्या आपण जाणून घेऊया. तर त्यांच्याशी जे आपल्या वाडीतले जे आयोजक आहेत या मंडळाचे सर्व, त्यांच्याशी थोडंसं जाऊन संवाद साधून घेऊया. आपण माहिती घेऊया कशा प्रकारे यांची तयारी वगैरे असते ती. तर चला जाऊया. तर मंडळ आपल्यासोबत आता इथं जे आयोजन केलं या कार्यक्रमाचे ती सर्व मंडळ आहेत. तर या कार्यक्रमाचं एकूण आयोजन कसं होतं आणि कशा प्रकारे हा कार्यक्रम सादर केला जातो याची आपण थोडक्यात माहिती इथे आपल्यासोबत रामभाऊ बनबे आहेत त्यांच्याकडून करून घेऊया. तर नमस्कार. नमस्ते. काय म्हणतात, ज्यावेळी स्पेशल काहीतरी असेल अशाच वेळी सादर केला जातो, आपण 3 वर्षानंतर हा कार्यक्रम सादर करतो, तर त्यामागचं कारण काय? बरोबर. तुम्ही जसं म्हटलात की एखादं शुभकार्य झाले की जागरण गोंधळाचा कार्यक्रम केला जातो, हे अगदी बरोबर आहे. परंतु आमचे जे पूर्वज होते त्यांचे काही विचार होते. पूर्वी जे काही लोकांमध्ये गरिबी होती, त्या गरिबीमध्ये काही लोकांना वैयक्तिक गोंधळाचा खर्च करणं शक्य नव्हतं. तेव्हा आमच्या पूर्वजांनी हे नियोजन केलं की आपण एक त्रैवार्षिक जर हा जागरण गोंधळाचा कार्यक्रम सर्वांनी मिळून जर केला तर सर्वांना हे आर्थिक बजेट थोडक्यात होऊन जाईल. आणि त्या निमित्तानं त्यांनी जी परंपरा सुरू केली, ती परंपरा, ती रूढी आम्ही आजपर्यंत ती चालू ठेवलेली आहे. आणि याच माध्यमातून गोंधळाचा कार्यक्रम का आम्ही घेत असतो की नोकरी धंद्यानिमित्तानं जे काय सुशिक्षित मुलं इथं रोजगार नसल्या कारणानं जी परदेशात नोकरीसाठी जातात, म्हणजे परगावी, ती या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या लोकांना आपल्या गावी आपल्या घरी येऊन त्यांच्या भेटीगाठी होतात, ओळखी होतात, परिचय होतो. हा एक त्या मागचा मुख्य हेतू आहे. मग आपल्या इथे 3 वर्षानंतर गोंधळ हा कार्यक्रम साजरा केला जातो. मग त्या 3 वर्षामध्ये इतर कोणत्या तर याच्यामध्ये सामुदायिक एक सार्वजनिक पूजा असते सत्यनारायण महाराजांची, आणि एक हळदी कुंकू समारंभ महिलांचा, आणि जे काही सामाजिक कार्यकर्ते गावामध्ये असतील, जे सामाजिक क्षेत्रात वाहून गेलेत, लोकांच्या मदतीची कामं करतात, त्यांचे काही सत्कार समारंभ घेतला जातो. कारण इतर कार्यकर्ते तयार व्हावेत म्हणून त्यांना प्रोत्साहन मिळावं, त्यासाठी सन्मानाचा कार्यक्रम घेतला जातो. बरोबर. आता या कार्यक्रमाची एकूण तुम्ही पूर्वतयारी कशा प्रकारे केली, तुमचं कशा प्रकारे कामकाज चालतं? आता या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात करताना आम्हाला हे 2 महिने अगोदर नियोजन करावं लागतं. याच्या प्रत्येक कार्यक्रमाचं वेळ असतो ठरलेला. मग त्यासाठी लागणारं बजेट काय असेल, ते कसं गोळा करायचं, कसं उभं करायचं, त्यासाठी प्रत्येकाला एक सामुदायिक वार्षिक वर्गणी असते. आणि ती वर्गणी एकत्रित आल्यानंतर त्या वर्गणीतून हा सामुदायिक कार्यक्रम केला जातो. फक्त त्याच्यामध्ये वैयक्तिक जेव्हा जागरण गोंधळाचा कार्यक्रम होतो तेव्हा ही कवड्याची जी माळ असते ती वैयक्तिक माणसाच्या गळ्यामध्ये असते, आणि हा सामुदायिक असल्याकारणानं ही माळ प्रत्येक 3 वर्षांनी होणाऱ्या गोंधळाची ही प्रत्येक वेगळ्या कार्यकर्त्याच्या गळ्यात असते. ती जोडी या कार्यक्रमाला हजर असते आणि त्यांच्या हस्ते हा कार्यक्रम केला जातो. प्रत्येकाला संधी दिली जाते. प्रत्येकाचं कर्तृत्व नेतृत्व बघण्याकरता प्रत्येकाला प्राधान्य घेऊन हे पुढं आणलं जातं. आता तुम्ही 3 वर्षानंतर इथे गोंधळ साजरा करताय. बरेचसे जण, काही जण गावाला आहेत, काही जण आपल्या मुंबईला आहेत, कामानिमित्त राहतात. तर या कार्यक्रमानिमित्त तुम्ही गावाला येता, तर काय भावना आहे तुमच्या या कार्यक्रमाविषयी? आता कोकणामध्ये गणपती हा खरोखरच फार मोठ्या उत्साहात साजरा होत असतो. मग किती जरी तो गरीब असला माणूस तरी कोणाकडून जर पैसे घेऊन का होईना पण तरी येतोच येतो.
म्हणजे तुम्हाला माहिती आहे किती गरज झाला. अभंगामध्ये म्हटलं आहे की ज्याला देवाची भक्तीच करायची आहे त्याला काही जरी नसलं तर म्हणतात ना, उभेसाठी गोधडी, सावलीसाठी झोपडी आणि भुकेसाठी भाकरी एवढी जरी मिळाली तरी त्यात तो समाधानी असतो. आणि याच समाधानासाठी आपला शहरात गेलेला जो आपला या गावातला ग्रामस्थ असेल, तरुण असेल, तो आवडून गणेश उत्सवासाठी किंवा सत्यनारायणच्या पूजेसाठी, महिलांच्या तिळगुळ समारंभासाठी, जागरण गोंधळासाठी आवडीनं येतो आणि या कार्यक्रमामध्ये सहभागी होतो. तुम्ही सर्वजण इथे उपस्थित आहात आणि तसेच आपले प्रेक्षक सुद्धा बघतात आपल्याला की कशा प्रकारे आपला कार्यक्रम चालू होतात, तर त्यांना तुम्ही काय एकूण संदेश द्याल या कार्यक्रमाच्या माध्यमातून? या कार्यक्रमातून माध्यमातून एवढंच आम्ही लोकांपर्यंत पोहोचवतो की प्रत्येक ठिकाणी ज्या कार्यक्रम घेत असताना प्रत्येकामध्ये काहीतरी नेतृत्व दडलेलं असतं, कर्तृत्व दडलेलं असतं. ते त्याच्यातून जर आपल्याला शोधता आलं तर घेऊन त्या व्यक्तीला पुढं आणून लोकांसमोर त्याचं कर्तृत्व नेतृत्व दाखवायचं आणि ही त्याला पुढं संधी आपल्याला कार्यकर्ता घडला पाहिजे. समाजासाठी मदत करणारे पुढे आले पाहिजेत. ते तयार कसे होतील, ते तयार होण्याकरता हे कार्यक्रम आयोजित केले जातात. एक चांगला उद्देश आहे. आपली परंपरा सुद्धा जोपासली जाते यातून आणि आपण सर्वजण एकेने येऊन सामूहिक कार्यक्रम साजरा करतो. यातून एक वेगळाच आनंद मिळतो. हा कार्यक्रम साजरा करण्यासाठी यांच्या ते देवदे गावातून गोंधळी येतात, ते सुद्धा आपल्यासोबत उपस्थित आहेत. आपण त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेऊया ते कधीपासून कार्यक्रम साजरा करतात आणि कशा प्रकारे त्यांचं कामकाज असतं. तर काका, तुमचं गाव कोणतं? आमचं गाव देवदे देवद्यातले गोंधळीवाडी. तुम्ही आता इथे कार्यक्रम साजरा करायला येत आहे यांच्या इथे, तर कधीपासून तुम्ही हा कार्यक्रम सादर करताय? आज आम्ही आमचे कृष्णा बंबे आहेत ना, त्यांच्याकडे आज आमचं हे मला वाटतं 12वं वर्ष असेल कार्यक्रम आम्ही चालू केले त्यांच्या घरी. बरोबर. तेव्हापासून तुम्ही सादर करता इथे कार्यक्रम? आम्ही आता 12 वर्षापूर्वीपासून सादर करतो कार्यक्रम. बरोबर. याची तुम्ही तयारी कशी करता? याची तयारी म्हणजे आम्हाला यांनी जेव्हा सांगितलं ना की आमच्याकडे अमुक तारखेला गोंधळ पाहिजे, तर आम्ही त्याच्या 8 दिवस आम्ही तयारी करतो. बरोबर. आता ही तुम्हाला जी कला शिकवली कोणी? ही कला म्हणजे आमची पूर्वीपासूनचीच कला आहे. म्हणजे आमच्या शिवाजी महाराजांच्या काळापासून गोंधळाचा कार्यक्रम चालू होता. आमचे पंजोबा, आजोबा, वडील, आम्ही आणि आमची मुलं आम्ही ह्या कलेमध्ये पारंगत झालेलो आहे. बरोबर. आता तुम्ही ती तुमच्या वडिलोपार्जित जी कला आहे ती जोपासताय. होय. आता तुमच्यासोबत मी तरुण मंडळी सुद्धा बघितली, ती सुद्धा तुमच्या सोबत आहे. असतात, तुम्हाला सहकार्य करतात. होय. बरोबर. आता तुम्ही एक कार्यक्रम आपल्या इथे सादरीकरण होत आहे, तुम्ही एक जाणकार व्यक्तिमत्व आहात, तर तुम्ही काय सांगाल आता या कार्यक्रमाविषयी? कार्यक्रमाविषयी म्हणजे आम्ही काय आता कार्यक्रमाला सुरुवात करताना समोरचे प्रेक्षक बघूनच आम्ही कथेला सुरुवात करतो. समोरचे प्रेक्षक कसे आहेत, त्यांना कोणत्या प्रकारची कथा पाहिजे ही आम्ही प्रेक्षक बघूनच कथेला सुरुवात करतो. तर चांगल्या प्रकारे ते सादरीकरण करतात. आता थोड्या वेळात कथेला सुद्धा सुरुवात होईल, आपण ते सुद्धा दाखवू आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. व्हिडिओ पूर्ण बघत राहा आणि आपल्या इथे सर्वजण इथे मंडळी उपस्थित राहिलेत त्या कार्यक्रमासाठी, त्या सर्वांचे खरंच आभार. आणि मला इथं 2 मिनिट त्यांचा वेळ दिलात त्यासाठी सुद्धा तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार. आपण व्हिडिओ कंटिन्यू करूया, बघूया व्हिडिओमध्ये पुढे काय काय होतंय ते, इथला कार्यक्रम कशा प्रकारे होतोय ते. तर चला. आज या ठिकाणी मी आज कार्यक्रमाची रूपरेषा पाहिली, ती खरोखरच आज या ठिकाणी एवढी रूपरेषा चांगली आहे आणि आतापर्यंत आम्हालाही सहकार्य चांगलं मिळलं आहे, तुमच्याकडूनही सहकार्य चांगलं आहे आणि याच्या पुढे तुमच्याकडून सहकार्य चांगलं लाभेल अशी आम्ही आशा करतो. म्हणजे आता थोड्याच वेळात कथाकथनाला सुरुवात होते. इथे सर्व तयारी आहे, तुम्हाला मी थोडीशी दाखवतो. त्याच्यानंतर मला उद्या सकाळी एक काम आहे, त्यामुळे आपण थोडं लवकर जाणार आहोत. थोडीशी व्हिडिओ आपण अपलोड करूया. गावच्या ग्रामदेवतेला वंदन करून, छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून, आई कुलस्वामीला वंदन करून मी माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करीत आहे. जय हिंद, जय महाराज.
चंदटीला शोभे विठू सावला वाली चंदटीला शोभे विठू सावला विठ्ठला 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 चंदटीला शोभे विठू सावला वाली चंदटीला शोभे विठू सावला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला
तर मंडळी आता कथाकथनाचा कार्यक्रम सुरू आहे आणि तुम्हाला मी व्हिडिओमध्ये तो थोडाफार दाखवला. आता आपल्याला सकाळी बाहेर जायचं असल्यामुळे आता आपण ही व्हिडिओ इथेच थांबवतोय. ही व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितली असेलच, त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनपूर्वक आभार. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.